गीता श्लोक पठण ग्रुपमध्ये आपण कालपर्यंत 8 श्लोकांचा अभ्यास केला. 7व्या आणि 8व्या श्लोकामध्ये आपण काल पाहिलं की दुर्योधनाने द्रोणाचार्यांना त्यांच्या पक्षामध्ये, कौरवांच्या पक्षामध्ये कोण कोण प्रमुख सेनानायक आहेत त्यांची नावं सांगितली. अर्थात त्या ठिकाणी तो सांगतो ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. आपण कोणकोणाची नावं पाहिली काल. तो म्हणाला भीष्माचार्यांना की भीष्माचार्य आपण स्वतः या सैन्यामध्ये प्रमुख आहात. त्यानंतर कर्ण, कृपाचार्य, त्याचप्रमाणे अश्वत्थामा काल सांगितलं तसं द्रोणाचार्यांचा मुलगा, त्यानंतर विकर्ण आणि सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. त्यानंतर तो पुढच्या श्लोकामध्ये 9व्या श्लोकामध्ये सांगतोय भीष्माचार्यांना की हे जे आपल्या सैन्यातले सैनिक आहेत, शूरवीर योद्धा आहेत, ते माझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहेत. असं त्या पुढच्या श्लोकाचा थोडक्यात अर्थ आहे. आपण श्लोकाचा अभ्यास करूया. पहिली ओळ अर्धा भाग, नंतरचा अर्धा भाग, नंतर दुसरी ओळ अर्धा भाग आणि पुढचा अर्धा भाग. अन्ये च बहवः शूरा, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः, मदर्थे त्यक्तजीविताः. जीविताच्या पुढे जे तुम्हाला चिन्ह दिसतं ते विसर्गाचं आहे. व्याकरण त्याला विसर्ग म्हणतात आणि विसर्ग ज्या अक्षराच्या पुढे येतो तसा त्याचा उच्चार करायचा. अच्या पुढे आला विसर्ग तर असारखा उच्चार करायचा. उदाहरणार्थ आपण परत मागे येऊया. अन्ये च बहवः शूरा म्यदर्थे त्यक्तजीविताः. म्हणजे त्याचा उच्चार ह प्रमाणे होतो. अ असेल तर ह होतो, आ असेल तर हा होतो. तुम्हाला हळूहळू लक्षात येईल. मी ओळ पुन्हा बोलतो. अन्ये च बहवः शूरा, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः, मदर्थे त्यक्तजीविताः. ओळ पुन्हा पूर्ण बोलतो. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः, मदर्थे त्यक्तजीविताः. दुसरी ओळ बघा. नानाशस्त्रप्रहरणः, नानाशस्त्रप्रहरणः सर्वे युद्धविशारदाः, सर्वे युद्धविशारदाः. नानाशस्त्रप्रहरणः, नानाशस्त्रप्रहरणः सर्वे युद्धविशारदाः, सर्वे युद्धविशारदाः. दोन्ही वेळा आपण पुन्हा एकदा बघूया. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः,
अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. आपण थोडक्यात अर्थ बघूया. पहिला शब्द आहे अन्ये. अन्येचा अर्थ आहे अन्य, दुसरे किंवा इतर. आता दुसरे, अन्य, इतर म्हणजे कोण? तर आपण जी नावं ऐकली मागच्या श्लोकामध्ये, आज पुन्हा सांगितली. भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्त मुलगा भूरिश्रवा यांच्याशिवाय जे दुसरे आहेत, आणखी जे दुसरे आहेत, बहवहा. बहवा म्हणजे पुष्कळ, खूप. शूराहा, शूर, शूरवीर योद्धा. दुसरे आणखी पुष्कळ शूरवीर योद्धा. आपण जाऊया दुसऱ्यामध्ये अन्वयासाठी. ते कसे आहेत? नाना शस्त्र प्रहरणाः. नाना म्हणजे अनेक, वेगवेगळ्या, विविध. शस्त्र म्हणजे शस्त्र, शस्त्रास्त्रांनी युक्त. प्रहरणाचा अर्थ युक्त. हे जे शूरवीर आहेत ते अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युक्त आहेत. त्यांच्याजवळ अनेक प्रकारची शस्त्रास्त्र आहेत. शस्त्र वेगळं आहे आणि अस्त्र वेगळं आहे. कधी आपण त्याचा पुढे विचार करू, शस्त्र आणि अस्त्रामध्ये फरक काय. सध्या एवढं लक्षात घ्या, शस्त्रास्त्रांनी युक्त हे जे सर्व आहेत ते कसे आहेत? मदर्थे. मदर्थेचा अर्थ आहे माझ्यासाठी. दुर्योधन सांगतो आहे माझ्यासाठी. त्यक्त जीविताः. जीविताचा अर्थ आहे प्राणाची आशा, आपल्या जीवांची आशा. त्यक्त म्हणजे सोडलेले, प्राणांची आशा सोडलेले, जीवाची आशा सोडलेले. सोप्या भाषेमध्ये जीवाची पर्वा न करणारे. कोणासाठी? दुर्योधन सांगतो माझ्यासाठी. हे सर्व, पुढचा बघा, सर्वे. सर्व म्हणजे सर्वही नुसते शस्त्रास्त्रांनी युक्त नाही आहेत, तर शेवटचा शब्द आहे दुसऱ्या वेळेला युद्ध विशारदाः. युद्धकलेमध्ये विशारद आहेत, प्रवीण आहेत, कुशल आहेत, थोडक्यात एक्सपर्ट आहेत. आपण एक शब्द वापरतो व्यवहारामध्ये, शल्य विशारद. व विशारद म्हणजे काय? एक्सपर्ट आहे. हे कसे आहेत? शूरवीर, युद्धकलेमध्ये एक्सपर्ट आहेत, प्रवीण आहेत, हुशार आहेत. थोडक्यात आपण त्याचा अर्थ परत बघूया. दुसरे आणखी पुष्कळ शूरवीर आहेत, अनेक प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युक्त असलेले, माझ्यासाठी प्राणांची पर्वा न करणारे, जीवावर उदार झालेले सर्वजण युद्धकलेमध्ये प्रवीण आहेत, हुशार आहेत, कुशल आहेत. पुन्हा एकदा मी श्लोक बोलून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल त्याचे उच्चार. दोन्ही वेळी आपण एकदम बोलणार. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. 10व्या श्लोकामध्ये दुर्योधन तुलना करतो कौरवांच्या सैन्याची आणि पांडवांच्या सैन्याची. आपण पाहिलं 2 दिवसापूर्वी त्याने वर्णन केलं होतं पांडवांच्या सैन्यात कोण कोण आहेत.
आणि काल आपण पाहिलं कौरवांच्या सैन्यात कोण कोण आहे. आता तो तुलना करतो आहे दोघांचं सैन्य कसं आहे, म्हणजे कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ आहे, कोणाचा जय होणार कोणाचा विजय होणार तो सांगतो आहे भीष्माचार्यांना. श्लोक आपण बोलूया, नंतर मी अर्थ सांगतो. अपर्याप्तं तदस्माकं अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं बलं भीष्माभिरक्षितम् अपर्याप्तं तदस्माकं बलं भीमाभिरक्षितम् अपर्याप्तं तदस्माकं बलं भीमाभिरक्षितम् अपर्याप्तं तदस्माकं एक चूक झाली, बलं भीष्माभिरक्षितम् भीष्माभिरक्षितम् भीमाविषम पुढे आहे. दुसरं बघा, पर्याप्तं त्विदमेतेषां, ते अक्षर लक्षात घ्या, त्वी आहे, उच्चारण बघा, पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् बलं भीमाभिरक्षितम् पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. दोन्ही वेळा आपण बोलूया. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. आता अर्थाकडे लक्ष देऊया. अपर्याप्तमचा अर्थ आहे पुरेसे, अजिंक्य. अपर्याप्तम म्हणजे ज्याला जिंकू शकत नाही असे. तदस्माकम, तिथे दोन शब्द आहेत, तत् अधिक अस्माकम, घोड करायची, द आहे त्याचा त होतो. तत् म्हणजे ते, अस्माकम म्हणजे आमचे किंवा आपले. पुढे शब्द आहे बलम. बलमचा अर्थ बळ नाही, शक्ती नाही. बलमचा अर्थ आहे सैन्य. भीष्माभिरक्षितम, तिथेही दोन शब्द आहेत, भीष्माभि आणि रक्षितम. भीष्माभि म्हणजे भीष्माचार्यांनी, पितामह भीष्मांनी. रक्षितमचा अर्थ आहे रक्षण केलेले. असं कौरवांचं सैन्य आहे. पुढे बघूया आपण. पुढचा शब्द आहे पर्याप्तम. पर्याप्त म्हणजे पुरेसे, जिंकण्यास सोपे. आपण आत्ता ह्याच्या विरुद्ध शब्द पाहिला, अपर्याप्तम म्हणजे जिंकण्यास कठीण आहे, अजिंक्य आहे. आणि हा शब्द सांगतो पर्याप्तम म्हणजे जिंकण्यास सोपे आहे. पुढे आपल्याला घोड करायची शब्दांमध्ये. तू इदम अधिक एतेषाम. पुन्हा सांगतो, तू इदम, तू आणि ई आलेला म्हणून त्वी झाला. तू म्हणजे आणि, इदम म्हणजे हे, एतेषाम म्हणजे त्या, त्यांचे. एतेषामचा अर्थ आहे त्यांचे. मग आता त्यांचे म्हणजे कोणाचे? पांडवांचे. आणि हे पांडवांचे पुन्हा वरचा शब्द खाली लिहिलेला आहे, बलम म्हणजे सैन्य. ते कसे आहे?
भीमाभी रक्षितम, वरच्या की फोड आहे भीमाभी रक्षितम, भीमाने रक्षण केलेले असे पांडवांचे सैन्य आहे. ते कसे आहे? पर्याप्तम म्हणजे जिंकण्यास सोपे आहे. किती सूक्ष्म विचार आहे बघा. मी सांगतो तुम्हाला अर्थ पुन्हा एकदा. पितामह भीष्मांनी रक्षण केलेले आमचे ते सैन्य, आपले ते सैन्य अजिंक्य आहे. म्हणजे थोडक्यात त्याला, दुर्योधनाला आपल्या सैन्याबद्दल गर्व झालेला आहे, अहंकार झालेला आहे. आणि म्हणून तो तुलना करताना पुढे सांगतो की भीमाने रक्षण केलेले त्या पांडवांचे सैन्य ते कसे आहे? जिंकण्यास सोपे आहे, आपण सहज जिंकू शकतो. अशा रीतीने तो मोठ्या गर्वाने सांगतो आहे. अर्थात आपण त्याचा परिणाम पाहिलेला आहे. विजय कोणा झालेला आहे आणि हार कोणाची आलेली आहे, पराभव कोणा झालेला आहे. आणि मी सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी विजय आणि पराजय कोणाचा होणार आहे. फक्त दुर्योधनाची शंका होती, धृतराष्ट्र म्हणाला होता की माझी मुलं आणि पांडवांची मुलं युद्ध करायला गेलेली आहेत, तर विजय कोणाचा होणार. तेव्हा मी सांगितलं होतं की त्याला माहीत आहे कौरवांचा विजय होणार नाही आहे, पांडवांचा विजय होणार. तरी तो असा प्रश्न का विचारतो? कारण त्याला हेही माहिती होतं की कौरवांची पक्ष जो आहे, कौरवांची बाजू आहे ती असत्याची आहे, अनितीची आहे, अधर्माची आहे. आणि सर्व कौरव अशा रीतीने अहंकारी असल्या कारणाने दुर्योधना देखील तो अहंकार या 2 ओळीतून आपल्याला दिसून येतो. गीताकारांनी शब्द कसे वापरले बघा. भीष्म आणि भीम याच्यामध्ये फक्त अर्धा अक्षराचा फरक आहे. मधला श काढून टाकला तर दोन्ही शब्द सारखेच आहेत, पण दोघांच्या शब्दाच्या अर्थामध्ये खूप फरक आहे. भीष्म याचा अर्थ पितामह भीष्म आहे आणि भीम याचा अर्थ पांडवांचा दुसरा भाऊ तो भीम आहे. तो अशा रीतीने मी पुन्हा एकदा सांगतो त्याचा अर्थ काय. पितामह भीष्मांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य अजिंक्य आहे आणि भीमाने रक्षण केलेले त्या पांडवांचे सैन्य जिंकण्यास सोपे आहे. आपण जे 15 मिनिटं या ठिकाणी शिकतो त्याचे आपण रेकॉर्ड करसाल तर त्याची उजळणी, रिव्हिजन दिवसभरात होणं आवश्यक आहे. पुन्हा तुम्हाला तेवढाच वेळ लागणार आहे, जास्त वेळ लागणार नाही, पण आपली तयारी होईल. सुरुवातीला हे जे आपण शिकतो आहे युद्धामध्ये वर्णन करतो आहे दुर्योधन, नंतर अर्जुन त्याचे परिणाम सांगणार आहे. त्यामुळे त्याला जो खेद झालेला आहे, शोक झालेला आहे, तोही आपल्याला समोर येणार आहे. म्हणून तर या अध्यायाचं नाव अर्जुन विषादयोग आहे. मध्येच मी का सांगितलं तुम्हाला की आपण जे श्लोक शिकलो ते आपण पुन्हा पुन्हा रिव्हिजन केले पाहिजे, तर आपल्याला पुढच्या श्लोकांचं सोपं वाटेल रिव्हिजन करायला.